माझा गाव माझा अभिमान हे आपल्या विशेष भागात आज आपण बेडगमधील कणशे वस्ती येथील अंगणवाडीत आलेलो आहोत। अंगणवाडीमध्ये जे समोर आपल्याला हे छत दिसतंय, हे छत पडलेलं आहे आणि हे दुरुस्ती करण्यासाठी ग्रामपंचायतला आणि ग्रामसेवकला 24/11/2025 रोजी पत्र दिलेलं आहे अंगणवाडी सेविका मॅडमनी। तरी आज 3 महिने होत्यात, तर 3 महिन्यात ह्याची कोणतीही दखल घेतलेली नाही। आज आपल्या इथं अंगणवाडीत लहान मुलं आहेत, तुम्हाला दाखवतो हे कुठल्या आणि कशा प्रकारे पडते बघा। या बघा, हे हा स्लॅब पूर्णपणे पडलेला आहे, वरून पडलाय, खालून सुद्धा ही पडलेला आहे आणि हे असं एक एक ह्याचं तुकडं पडत चालल्यात। बघा हे पूर्ण म्हणजे निर्जीव अवस्थेत झालेला आहे। तरी सुद्धा आणि शुक्रवारी आम्ही ग्रामसेवकाला या गोष्टीची कल्पना दिली, त्यावेळी ग्रामसेवकाचं म्हणणं असं आलं की आम्हाला आज गेले 3 महिने झालं गौंडी मिळत नाही आणि अशा ह्या किरकोळ कामासाठी कुठलाही गौंडी यायला तयार नाही। याचा अर्थ हा किती मस्तीवाना आणि महानालायक ग्रामसेवक आहे की हे त्याला किरकोळ काम वाटतंय। आज इथं लहान लहान लेकरं अभ्यासासाठी शाळा शिकण्यासाठी येत आहेत, तरी तो म्हणतोय की ह्या किरकोळ कामासाठी आम्हाला गौंडी मिळत नाही। मग याचा अर्थ काय समजायचा की हे अंगणवाडीचं काम त्याला किरकोळ वाटतंय। हा प्रत्येक वेळी याचा फाजीलपणा वाढत चाललेला आहे। बेडगच्या विकासाच्या दृष्टिकोनातून असा हरामखोर ग्रामसेवक हा बेडगला मिळालाय, हे बेडगचं कम नशीब आहे। माझी एक विनंती आहे ग्रामपंचायतला आणि जिल्हा परिषद प्रशासनाला, ताबडतोब ह्या अंगणवाडीचं दुरुस्तीचं काम पूर्ण करावं, अन्यथा पुढे जर एखाद्या मुलाच्या डोक्यावर हा दगड पडला आणि त्या लहान लेकरांना जर काही इजा झाली तर ग्रामसेवकासहित आम्ही ग्रामपंचायतला टाळं ठोकू आणि ग्रामसेवकला ह्या अंगणवाडी पासून ते बेडग पर्यंत चाबकाचे फटके देत मारत नेऊ आम्ही। तरी प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन ताबडतोब ह्या अंगणवाडीचं पूर्ण काम दुरुस्तीचं करून द्यावं, अशी माझी प्रशासनाला मनापासून विनंती आहे। धन्यवाद। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत।